श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्राप्रमाणे घड्याळ कुठं लावावं याला फार मोठे एक नियम लावून दिलेले आहेत, की घड्याळ हे शक्यतोवर आपल्या हॉलमध्ये किंवा कुठल्याही रूममध्ये असेल तर पूर्व भिंत आणि उत्तर भिंतीलाच लावावं. दक्षिण भिंतीला आणि पश्चिम भिंतीला शक्यतो घड्याळ लावू नये असं शास्त्र सांगतं. कारण आपण घड्याळ जेव्हा बघतो तर आपलं तोंड उत्तरेला किंवा पूर्वेला आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला यश मिळतं. कारण घड्याळ हे काळ आणि वेळ याचं गणित आपल्याला आयुष्यात लावून देत असतं. त्यामुळे आपली काळ वेळ चांगली जावी, आपली वेळ चांगली यावी, आपला काळ चांगला असावा, एवढ्यासाठी आपण वास्तुशास्त्राप्रमाणे घड्याळाची दिशा ही पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा अशी असावी. दक्षिणेला चुकूनही घड्याळ लागू नये, कारण दक्षिण दिशा एक क्षीण दिशा आहे. दक्षिणेकडे तोंड करून आपण घड्याळात बघितलं तर आपलं वेळ क्षीण होतो, वेळेचा अपव्यय होतो आणि आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही. आणि एक आपल्या जीवनामध्ये काळ आणि वेळ याचं गणित चुकतं. म्हणून शक्यतो दक्षिण भिंतीला लावू नका, पश्चिम भिंतीला लावू नका. तसं जाण्या येण्याच्या रस्त्यात पण दारावरती घड्याळ लावू नका, ते पण अपायकारक असतं. म्हणून शक्यतो घड्याळ हे प्लेन भिंतीला असावं. आणि घड्याळाचा आकार हा शक्यतो चौकोनी असावा किंवा गोलाकृती असावा. आयताकृती, लंबाकृती किंवा त्रिकोणी असा नसावा. तर चौकोनी आणि घड्याळाची डायल जी आहे तर ती शक्यतो सफेद रंगाची असावी आणि आकडे हे काळ्या रंगाचे असावे. अक्षर सर्व शक्यतो रोमन अक्षर नसावेत. इंग्लिश अक्षर चालतील, मराठी चालतील. या पद्धतीने घड्याळाची रचना जर आपण आपल्या हॉलमध्ये ठेवली किंवा आपल्या कुठल्या रूममध्ये ठेवली तर ती उत्तम सकारात्मक ऊर्जा आपल्याला देते, असं वास्तुशास्त्र